हाय हॅलो, मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. कशा आहात सगळ्या? मस्त मजेत ना? नवरात्रातले 9 दिवस जवळजवळ आता संपलेच. आज होती आमच्या घराशेजारच्या मंदिरात छानशी 8ची आरती. तशी म्हटलं तर आरती ही रोजच असते, पण मला काही जायला वेळ भेटत नाही. आज होता शेवटचा दिवस. मुलगा खूपच मागं लागला म्हणून त्याच्याबरोबर आरतीसाठी गेले होते. आज नैवेद्यही द्यायचा होता म्हणून म्हटलं आरतीलाही थोडा वेळ द्यावा. खूप छान आणि खूप सुंदर असं आमच्या घराशेजारीच हे तुळजाभवानी आईचं मंदिर. तिथे रोज संध्याकाळी आरती असते 8ला. आरती झाली आणि मग असं वाटलं की एखादा छोटासा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलसाठी बनवावा. आरतीसाठी प्रसादाला खूप महिलांनी खूप असा प्रसाद आणला होता. कोणी म्हैशीचा खरवीज असतो तो आणला होता, कोणी आपली खजूर आणली होती, कोणी सफरचंद आणलं होतं, तर कोणी पेरू आणला होता. असे बऱ्याच महिलांनी आणले होते. आमच्याकडं कसं फक्त फळांवरच आपला ह्याचा नवरात्रीतला उपवास असतो, दुसरं काहीही खाल्लं जात नाही. खिचडी म्हणा किंवा आजकालच्या महिला जे शाबू वरीची भाकरी खातात किंवा त्याचा उत्तापा खातात किंवा वरी भात खातात, खिचडी खातात, अशा प्रकारचे खूप काही महिला आजकालच्या उपवासासाठी खातात नवरत्नात. तसं आमच्या इकडे कुणी खात नाही म्हणून म्हटलं तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी. देवळाच्या बाहेरच, मंदिराच्या बाहेरच खूप छान अशी विठ्ठल रुक्माईची रांगोळी काढली होती. अतिशय सुंदर अशी, देखणी अशी, अगदी हुबेहूब जणू काही विठ्ठल आणि रुक्माईच उभी आहेत अशी एवढी सुंदर ही रांगोळी बघू शकता तुम्ही. असं सणवार असलं की मंदिरात किती प्रसन्न असं वाटतं. अशा ठिकाणी गेलं की अगदी मनाला शांतता मिळते. खूप बरं वाटतं. मंदिर छोटं का असेना किंवा मोठं का असेना, पण अशा ठिकाणी गेलं की खूप छान आणि खूप भारी वाटतं. अशा प्रकारची ही सुरेख अशी रांगोळी अगदी रुक्मिणीच्या जोडव्यापासून, पैंजणापासून ती तिच्या डोक्याच्या मुकुटापर्यंत अगदी खूप छान आणि खूप सुरेख अशी ही रांगोळी मंदिराच्या समोरच काढली होती. तुमच्या इथं उपवासासाठी काय खातात? फक्त फळांवर उपवास असतो की आपला खिचडी, वरीचा भात वगैरे अशा प्रकारचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करता? हेही मला कमेंट करून नक्की सांगा. नवरात्रातले 9 दिवस कसं गेलं काही समजलंच नाही. जरा कामाची गडबड झाली त्यामुळे व्हिडिओ काही जास्त टाकता आले नाहीत, पण तरी पण हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता प्लीज संपूर्ण पहा. आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. अगदी छोटासा व्हिडिओ आहे हा, फक्त 5 मिनिटाचा आहे. कुठेही स्किप न करता पहा. आपल्याला मंदिराच्या बाहेरच अशा खूप छान फ्रेम लावले आहेत, त्यालाही लायटिंग केली आहे. तुम्ही पाहू शकता 3.5 शक्तिपीठातले हे सगळे शक्तिपीठाचे फोटोज लावले आहेत. महाराष्ट्रातील आपल्या 3.5 शक्तिपीठातले खूप छान आणि खूप सुंदर असे फोटो आहेत. मंदिरात गेलं की आम्ही नक्की त्या फोटोचंही दर्शन घेतो. आपल्याला सगळीकडे जाता येतच असं नाही, मग ज्या ठिकाणी आपण जाऊ शकतो तिथे तर आपण नक्कीच अशा फोटोचे किंवा अशा मूर्तीचे दर्शन हे नक्कीच घेऊ शकतो. खूप छान असं हे फोटो आहेत, पाहू शकता तुम्ही. अगदी नवरात्रात खूप प्रसन्न असं या मंदिरात वाटतं. खूप शांतता आणि खूप भक्तिभावाने इथल्या आमच्या देवीची पूजा केली जाते. खूप लांबून लोक देवीच्या दर्शनासाठीही येतात. अशी ही आमची तुळजापूरची आई भवानी आहे. अगदी तिचं रूप देखणं एवढं सुंदर, मनाला भावेल असं एवढं छानपैकी तिचं रूप असतं. अगदी छोटीशी मूर्ती आहे, पण आम्हा सर्वांना तिचा खूप मोठा आशीर्वाद आहे. खूप छान असं आज देवीची आरती झाली. मनही खूप प्रसन्न झालं, खूप छान वाटलं. रांगोळी खूप सुंदर आहे. तुम्हाला रांगोळी कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. नवरात्रातले आजचा शेवटचाच दिवस होता. आजपासून आता चालू झाली आमची दिवाळीची घाई गडबड. दिवाळीच्या ऑर्डर्स घ्यायच्या, त्याची तयारी करायची, त्याचं सर्व बघायचं, कच्चा माल आणायचा, लोकांच्या ऑर्डर लिहून घ्यायच्या, याची गडबड आता आमची चालू झाली. त्यामुळे व्हिडिओ टाकायला कुठंतरी इकडं तिकडं वेळ झाला तर प्लीज समजून घ्या. आणि आपल्या मी दीपाली या मराठी यूट्यूब चॅनेलला सपोर्ट करा,
लाईक करा, शेअर पण करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा. धन्यवाद. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, कुठेही स्किप न करता नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.